शिळ्या चपातीची ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। खूप छान टेस्टी बनते, एकदम कुरकुरीत अशी बनते ही। तर नमस्कार सखींनो, मी आहे दिव्या। तर माझ्याकडून रात्री एक चपाती एक्स्ट्रा बनली होती, तर त्या चपातीचा मी आज उपयोग बनवणार आहे। एक काहीतरी छान अशी रेसिपी आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ एकदा नक्की पहा। तर एकच शिळी चपाती होती, तर त्याच्यामुळे मी त्याच्यापासून आज तुकडे बनवणार आहे, शिळ्या चपातीचे तुकडे। तुम्ही शिळ्या चपातीचे तुकडे करता का मला नक्की कमेंट करून सांगा, आणि करत असताल तर ते कशा पद्धतीने करता ते पण सांगा। तर आता एका चपातीचा आपण भुगा तर बनवू शकत नाही, तर त्याच्यामुळे मी ही तुकडे बनवते। मला हे तुकडे खूप आवडतात, तर त्याच्यामुळे मी आता तुकडे बनवून घेते आहे। तर चपाती घ्यायची आणि अशा आकारामध्ये चपातीचे तुकडे करून घ्यायचे। मोठे मोठे नाही ठेवायचे, छोटे छोटे करायचे आहेत तुकडे, कारण की छोटे तुकडेच असे कुरकुरीत बनतात, कडक बनतात। मोठे चपातीचे तुकडे ठेवले तर ती चपाती नरमच राहते, कुरकुरीत बनत नाही। तर त्याच्यामुळं असे छोटे छोटे तुकडे करून घेतले। तवा गरम करत ठेवलेला आहे। तवा गरम झाल्यानंतर सगळे चपातीचे तुकडे केलेले तव्यावरती पसरून घ्यायचे, टाकून घ्यायचे। असे सिंगल सिंगलच टाकायचे, म्हणजे सेपरेट सेपरेट टाकले ना कडक होते। तसे एक खट्टी जर टाकली ना तर ते एका जागीच बनते, त्याच्यामुळे ते कडक बनत नाहीत। काही काही जण याला तेलात डीप फ्राय पण करतात, पण मी डीप फ्राय नाही करणार, फक्त शॅलो फ्राय करणार आहे मी। तर आता तुकडे टाकून घेतलेले आहेत चपातीचे। त्याच्यानंतरून साईडने तेल सोडायचं आहे। इथे मी 2 पळ्या तेल सोडलेलं आहे, कमी जास्त तुम्ही अंदाजानुसार करू शकता। तेल टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि गरजेनुसार तिखट टाकायचं, स्प्रिंकल करून टाकायचं आहे तिखट। हे चपातीचे तुकडे असे कोरडे खायला पण खूप सुंदर लागतात, एकदम कुरकुऱ्यावानी लागतात, कुरकुरीत असा आपण वापर करू शकतो चपातीचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता इथे एकदम कुरकुरीत असे तुकडे तयार झालेले आहेत। आता मी तुम्हाला खाऊन दाखवते। एकदम छान कुरकुरीत असे तयार आहेत। एका चपातीचे होते, त्याच्यामुळे थोडेच बनलेले, तिथे 2-3 चपात्याचे पण करू शकता तुम्ही। भुग्याच्या जागी एखाद दिवशी हे करायचं, सगळे आवडीने खातील घरातले। व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।